हाय, मी रुपाली. आज आपण ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच केला जातो हे बघणार आहोत. खूपच फास्ट आणि क्विक मेथड दाखवलेली आहे. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सो पिना लावून सिक्युअर करून घ्यायचं. शोल्डरच्या साईडला, फिटिंगच्या साईडला पिना लावून घ्यायच्या, इक्वल करून घ्यायचं, जेणेकरून मटेरियल वर खाली होणार नाही. आपण पहिल्यांदा बॅक पार्ट तयार करणार आहोत. कोणताही ब्लाऊज शिवत असताना पहिला बॅक पार्ट तयार करून घ्यायचा, जो फायनल असतो. जे काही चेंजेस करायचे ते फ्रंटला करायचे असतात. नॉच देऊन घेतला टक्समध्ये, म्हणजे दोन्ही साईडला टक्सचं मार्किंग आपल्याला करता येतं. आणि टक्सपासून फिटिंगच्या शिलाईपर्यंत अर्धा इंच क्रॉसमध्ये आपण जी लाईन ड्रॉ केलेली आहे ते कट करून घ्यायचं. हे फॅब्रिकवरच कट करायचं, पेपर पॅटर्नवर कट केलं नाही. आणि गळासुद्धा अस्तर आणि फॅब्रिक जॉईन केल्यानंतर करायचा, म्हणजे फिनिशिंग खूप छान येते आणि कुठेही चुन्या वगैरे पडत नाही आणि एका वेळी 2 कामं होऊन जातात. सो मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. जो काही आकार आहे त्या पद्धतीने देऊन घ्यायचा. हा डीप नेक आहे. सो मी ह्याला पायपिंग करणार आहे. पायपिंगचा व्हिडिओ नसेल पाहिला तर चॅनलवर जाऊन पहा किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. सो आता ह्याला मध्यातून शिलाई देऊन घ्यायची. 5 नंबरची टीप वापरलेली आहे, जेणेकरून शिलाई खूप फास्ट देता येते. आणि ज्या काही चुन्या घोळ असेल तर शोल्डरकडे जातो आणि ते शिलाई मार्जिनमध्ये ॲडजस्ट होऊन जातं. सो अशा पद्धतीने आपण बॅक पार्टचा गळा कट करून घेतलेला आहे. सो आता आपण टक्स देत आहोत. टक्स देताना फिटिंगच्या साईडला अर्धा इंच क्रॉसमध्ये मटेरियल ठेवूनच टक्स द्यायचं, जेणेकरून आपले टक्स स्ट्रेट येतात आणि व्यवस्थितच दिसतात. मार्किंग करून घ्यायचं. व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे तुम्ही स्टेप्स फॉलो करा. व्हिडिओ खूप फास्ट आहे. सो तुम्हाला जर व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा असेल तर सेटिंगमध्ये जाऊन व्हिडिओ स्लो करून तुम्ही पाहू शकता. सो अशा पद्धतीने टक्सला डबल शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून टीप उसवणार नाही. आणि आता कमरपट्टी लावायची, कंपल्सरी लावायची आहे. 2 इंच साधारण घेऊन कमरपट्टी कट करून घेतली आहे अस्तरच्या फॅब्रिकची. आणि पाव इंच दुमडून एका साईडून आपण त्याला फिनिशिंग देऊन घेत आहोत. सो कमरपट्टी देताना टक्सच्या इथं छोटीशी प्लीट घ्यायची, जेणेकरून कमरपट्टी खूप छानपणे पलटली जाते. दोन्हीसुद्धा टक्सच्या इथं पाव इंचाची प्लीट्स घ्यायची. व्हिडिओ दाखवला आहे तुम्हाला. आणि दाब शिलाई देऊन घ्यायची आणि पट्टी पलटवून आपण 5 नंबरची शिलाई देऊन घेऊया. आणि नंतर शिलाई ही उसवून आपल्याला हात शिलाई करायची आहे, त्यामुळे खूप छान फिनिशिंग येतं. तुम्ही पाहू शकता कुठेही टोक आलं नाही, एकदम स्ट्रेट बॅक पार्ट तयार झालेला होता. सो आता आपण कटोरी मध्यातून दुमडून घेऊया. मी एकाच साईडचा पार्ट दाखवते, दुसरा पार्ट सेम करा. 1.5 इंचाचा टक्स, उभा 2.25 इंचाचा. पण स्ट्रेट शिलाई द्यायची नाही, अशी गोलाकार शिलाई द्यायची, जेणेकरून कटोरीला टक्स येत नाही आणि कटोरी खूप छान बसते. डबल शिलाई देऊन घ्यायची आणि टक्स कधीच कट नाही करायचा, तो असा मध्यात दुमडायचा. छान कटोरी तयार झालेली आहे. सो कटोरी नेहमी योकपेक्षा 1.25 इंच जास्त असते. 1/2 इंच बाहेर मार्जिन काढून योक कटोरीवर ठेवून घ्यायचं आणि शिलाई देऊन घ्यायची. माझ्या पद्धतीने कटिंग केलं तर कटोरी तुम्हाला अजिबात कमी नाही पडणार किंवा एक्स्ट्रासुद्धा येणार नाही, परफेक्ट पुरते. सो हुकलूक पट्टीच्या साईडला 1/2 इंच क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं, जेणेकरून योकपट्टीला खूप छान शेप येतो. हे सुद्धा कंपल्सरी स्टेप आहे. आणि 1/2 इंच योकपट्टी बाहेरच्या साईडला ठेवून कटोरीला जॉईन करून घ्यायची. आता बघा मी योकपट्टीचा धागा कट केला आहे बघ, आणि एकावेळी 2 पार्ट तयार होतात आणि ते इक्वल शिलाई देऊन दिली जाते, जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा चेक करायला लागत नाही. तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने आपलं कटोरी आणि योकपट्टी जॉईन झालेली आहे. बॅक पार्ट घ्यायचा आणि फिटिंगच्या साईडला चेक करायचं कोणता पार्ट कमी जास्त झालेला आहे की नाही, आणि डबल शिलाई द्यायला विसरायचं नाही, जेणेकरून कुठे कमी जास्त शिलाई झाली असेल तर ते स्ट्रेट करता येते. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित करा. आणि आता खालच्या योकपट्टीला क्रॉसमध्ये 1/2 इंच क्रॉसमध्ये जाऊन लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि कट करून घ्यायचं, जेणेकरून बॅक साईडला ब्लाऊज उचलण्याचे चान्सेस पूर्णपणे कमी होऊन जातात. आणि हुकलूक पट्टी लावून घ्यायची. साधारण 3 इंचाची लूक पट्टी आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही लावा. जर तुम्हाला माझ्याकडून शिकायचं असेल तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे ह्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवेन. सो अशा पद्धतीने आपण लूप पट्टी तयार करून घेतली आहे. त्रिकोण करून लूप द्यायचे नाही, ते थ्रेडनेच तयार करायचे, म्हणजे धाग्याने, जेणेकरून ब्लाऊज मटेरियल खराब होऊन जात नाही. सो अशा पद्धतीने लूप पट्टी तयार झाली. आता आपण हुकपट्टी लावणार आहोत. हुकपट्टी साधारण 2.5 इंचाची. मी जो बॅक गळा कट केलेला ना तेच मटेरियल यूज करून आपण हुक पट्टी तयार करत आहोत, जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक कट करायची गरज लागत नाही.
सेम जसं व्हिडिओत दाखवलं आहे तसं फॉलो करा, किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला लावता येते तसं तुम्ही सुद्धा लावू शकता. आता कटोरीला आकार द्यायचा आहे. कटोरीचा जो गळा असतो ना, तो गोलाकार येत नाही कटोरी जॉईन केल्यानंतर. सो तुम्ही हुक लूप पट्टी एकमेकांवर ठेवून अशा पिना लावून घ्या. म्हणजे लूप पट्टी बाहेरच्या साईडला ठेवायची आणि हुक पट्टी त्याच्या आतल्या साईडला, कारण लूप पट्टीला एक्स्ट्रा मार्जिन असतं. सो अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची. आपण गळ्याला कसा बॉक्स तयार करून घेतो, सेम तसा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गोलाकार असा गळाचा शेप देऊन घ्यायचा आणि तो कट करायचा, जेणेकरून व्यवस्थित असा गोलाकार येतो. सेम व्हिडिओ दाखवले सेम स्टेप्स फॉलो करा. पाहू शकता आता किती छान गोल आकार तयार झालेला आहे. सो आता आपण शोल्डर जॉईन करत आहोत. सो मध्यामध्ये आपण 5 नंबरची जी टिप दिलेली ना, त्याला आपण डार्क करून घेत आहे. हुक पट्टी बरोबर त्या लाईनवर ठेवायची आणि 2 पिना लावून घ्यायच्या गळ्याच्या वरच्या साईडला आणि खालच्या साईडला, आणि फिटिंगच्या साईडला सुद्धा स्ट्रेट करून घ्यायचं इक्वल, आणि तिथे पण पिन लावून घ्यायची. आणि आता आपण शोल्डर जॉईन करत आहोत. शोल्डर जॉईन करताना जास्त शोल्डर उतार द्यायचं नाही, कारण आपण ऑलरेडी पेपर कटिंगच्या वेळी शोल्डर उतार दिलेला आहे. सो डबल शिलाई देऊन घ्यायची. मुंडा बघा व्यवस्थित आलेला आहे. सो फिटिंगच्या साईडला आपण फ्रंट पार्ट कट केला नव्हता. तुम्ही पाहू शकता 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन बाहेर आलं आहे, ते आत्ता कट करायचं. बरोबर जसा व्हिडिओत दाखवलं आहे सेम स्टेप्स फॉलो करा. आणि आतल्या साईडला एक लाईन खाली जाऊन कट करायचं, जेणेकरून काखेतली शिलाई स्ट्रेट येते. बघा तुम्ही पाहू शकता दोन्ही साईड एकदम परफेक्ट आला आहेत. आता आपण लूप पट्टीच्या साईडला शोल्डर जॉईन करून घेऊया. सो ती लाईन लूप पट्टी बाहेर ठेवायची आणि शोल्डर जॉईन करून घ्यायचे. जसं व्हिडिओत दाखवलं आहे सेम तसं पिन्स लावून घ्या आणि तुम्ही तुमचे शोल्डर सेक्युअर्ड करून घ्या. सेम फिटिंग साईडला 1/2 इंच आपण कट केलं नव्हतं. सो असं 1/2 इंच कट केल्यानंतर एक लाईन आतमध्ये जाऊन कट करायचं. आता आपण पायपिंग लावून घेत आहोत. पायपिंगसाठी सेम पट्ट्या कट करून घ्यायच्या, पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आणि अटॅच करून घ्यायची. व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा, आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. छान पद्धतीनं पायपिंग लावली जाते आणि पायपिंगमुळे ब्लाऊज खूपच सुंदर दिसतो. सो पायपिंग स्किप करायची नाही. सो आता आपल्याला शोल्डरच्या साईडला एक लाईन एवढं एक्स्ट्रा बाहेर आले आहे, तसं ते आपण कट करून घ्यायचं आणि स्लीव लावून घ्यायची. स्लीव नेहमी मध्यातूनच लावायची. जसं मार्किंग केलं आहे त्या पद्धतीने अशी पिन लावून घ्यायची आणि व्यवस्थित मध्यातून लावायची, म्हणजे दोन्ही साईडला व्यवस्थित पुरते. स्लीव जर एक्स्ट्रा झाली तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत मी जे माझ्या पद्धतीने कटिंग केल्यामुळे स्लीव एकदम परफेक्ट पुरलेली आहे, कमी झालेली नाही किंवा जास्त झालेली नाही. पण जास्त झाली तरी काहीच प्रॉब्लेम नाही, पण कमी अजिबात पडली नाही पाहिजे. सो बघा किती छान व्यवस्थित स्लीव लावली गेली आहे. स्लोप पण छान आला आहे. तर आता आपण फिटिंग करून घेऊया. सेम शोल्डर जॉईन करताना जसे आपण पिना लावून घेतल्या 2, तशा पिना लावून घ्यायच्या. लूप पट्टी बाहेरच्या साईडला ठेवून मधल्यातील शिलाई त्याच्यावर ठेवून खालच्या साईडून नेहमी शिलाई देऊन घ्यायची. तुम्ही पाहू शकता कटोरीचा भाग कुठल्या साईडने खेचला गेला नाही पाहिजे, म्हणजे आपल्याला मुंड्यातील शिलाई स्ट्रेट येते आणि कुठेही मार्जिन एक्स्ट्रा किंवा कमी होत नाही. सेम पहिली कॉर्नरची शिलाई देऊन घेऊया आपण आणि एक्स्ट्रा मार्जिन आत्ता कट करायचं, अगोदर कट करायचं नाही. आता आपण फिटिंगची मापं घेऊया. 7 इंच कंबर म्हणजेच 28 इंचाची कंबर आणि 34 इंचाची छाती म्हणजेच 8.5 इंच आणि 5 इंचाचं स्लीवचा राऊंड आहे म्हणजेच बाही घेर. तुम्ही पाहू शकता शिलाई एकदम स्ट्रेट आलेली आहे. व्हिडिओत दाखवलं आहे तुम्हाला, सेम तसे स्टेप्स फॉलो करा. खूपच छान फिटिंग आणि खूपच छान फिनिशिंग येतं अशा पद्धतीने जर ब्लाऊज शिवला तर. सेम आता हुक पट्टीच्या साईडला पण सेम पिना लावून सिक्युअर करून घ्यायचं आणि स्लीव मधला मुंडा वगैरे चेक करून व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. सर्व स्टेप्स व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फॉलो केलं तर तुमचा ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही. सो फिटिंगची मापे वगैरे टाकून घ्या जी काही तुमची असतील त्याप्रमाणे. आणि तुम्ही पाहू शकता एकदम स्ट्रेट लाईन आलेली आहे. सो शिलाईसुद्धा स्ट्रेट येते. काकेमध्ये शिलाईसुद्धा व्यवस्थित येते, व्यवस्थित जुळलेली असते. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि जर तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.